तुमच्या घरी जर लहान मुले आहेत तर ही रील आहे फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला वारीसाठी आपल्या लहान बाळाला विठ्ठलाचा कॉस्ट्युम्स हवाय तर आम्ही घेऊन आलो आहोत जबरदस्त व्हरायटी A1 क्वालिटी मध्ये विठ्ठलाचा कॉस्ट्युम. तुम्ही पॅटर्न आणि डिझाईन बघू शकता. याच्यावरती वेगवेगळे कलर येतील, वेगवेगळे डिझाईन्स येतील. त्याचबरोबर अशी हेवी क्वालिटी मध्ये धोती मिळणार आहे आणि त्याचबरोबर ड्रेस फक्त एवढाच नसून त्याच्यामध्ये असे छानपैकी बाजूबंद सुद्धा येणार आहेत आणि अशी पुष्पमाला येणार आहे. बस एवढंच नाही तर अजून मोतीमाळ येणार आहे. मोतीमाळ बरोबर शेला येणार आहे, असा वेल्वेट मधला वेल्वेट शेला. तसेच याच्यामध्ये एकदम छानपैकी असा मुकुट सुद्धा येणार आहे. मुकुटमध्ये वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन्स, भरपूर डिझाईन्स, भरपूर कलर मुकुटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचसोबत असे मासे सुद्धा येणार आहेत जे मुकुटला जॉईंट असतील. त्याचप्रमाणे हा ड्रेस घातल्यानंतर आपलं लहान बाळ अशा पद्धतीचं दिसणार आहे, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. त्याचबरोबर विठ्ठलाबरोबर आपल्याकडे रुक्मिणीचा ड्रेस आहे, संत ज्ञानेश्वरांचा ड्रेस सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर तुकाराम महाराजांचा ड्रेस मिळणार आहे. तसेच वेगवेगळ्या संतांचे सुद्धा ड्रेस मिळणार आहेत. तर अशी वेगवेगळी वाद्य मिळणार आहेत. त्यासोबत आपल्याला असे वेगवेगळे प्रॉप्स येणार आहेत. तुम्ही जर फोटोग्राफर असाल तर हा व्हिडिओ आता लगेच सेव्ह करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रपरिवार नातेवाईकांच्या ग्रुपवरती आता लगेच पाठवायचा आहे. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा छान छान प्रॉप्स साठी आता लगेच यायचं आहे कुठे? न्यू सोलापूर ड्रेसेस ड्रेपरी सप्लायर्स, गणेश नगर, धायरी येथे. तुम्ही बघू शकता वेगवेगळे असे हेवी क्वालिटी मध्ये मुकुट सेट आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे ऍक्सेसरीज मिळण्याची व्यवस्था न्यू सोलापूर ड्रेसेस गणेश नगर धायरीमध्ये केलेली आहे. आणि असे छान छान प्रकारचे ड्रेस तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तुमच्या लहान यांना, जसे व्हिडिओमध्ये आता दिसत आहेत जसे की विठ्ठलाचा ड्रेस, संत तुकाराम महाराजांचा ड्रेस, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींचा ड्रेस, त्याचबरोबर नऊवारी साडी, परकर पोलके, त्याचबरोबर असे पारंपरिक छान छान ड्रेस तुम्हाला पाहिजे असतील तर आता लगेच प्रोफाईलला व्हिजिट करायचं आहे, फॉलो करायचं आहे. आणि ही रील सेव्ह करायला विसरायची नाहीये आणि फॉरवर्ड करायला तर अजिबात विसरायची नाहीये. धन्यवाद.